कसे आहात? मजेत ना? मराठी ब्लॉगर दुलारी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मारुती रायांची उपासना काय करायची, कशी करायची व केव्हा करायची याबद्दलची आपण थोडी माहिती घेणार आहोत. बघा, प्रत्येकाला आपल्या जीवनात काही ना काही चांगल्या आणि वाईट या दोन्ही प्रसंगांना तोंड द्यावंच लागतं. मग तो भले कोणीही मोठा श्रीमंत असू दे किंवा गरीब असू दे, प्रत्येकाला चांगल्या आणि वाईट प्रसंगांना तोंड हे द्यावंच लागतं. मग कुठल्या चांगल्या गोष्टी, कुठल्या वाईट गोष्टी ह्या आपण ठरवायच्या. त्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्यासाठी घडतात, काही गोष्टी ह्या वाईटासाठी घडतात. आता काही घरामध्ये सतत भांडणं, क्लेश किंवा मुलं न ऐकणं किंवा नवऱ्याला घरच्या करत्या पुरुषाला नोकरी नसणं, यामुळे घरामध्ये खूपच नकारात्मकता येते आणि आपल्याला खूप अस्वस्थ वाटतं की आपण आता घरात राहू नये किंवा आपल्याला फार त्रास होतो. तर या सगळ्या त्रासातून आपल्याला मुक्ती हवी असेल तर मारुती रायांचे काही उपासना करायच्या आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे की शनीची 7.5 असली की मारुती रायांची उपासना करणं, उपाय करणं हे आपल्यासाठी खूप चांगलं आहे. तर तुम्हाला माहितीच आहे की मारुती हा संकट निवारण आहे. मारुती आपल्याला प्रत्येक संकटातून आपल्याला बाहेर काढतं. त्यामुळे आपण मारुती रायांची थोडी काही उपासना आहे, सेवा आहे ती आपल्याला करायची आहे. तर मी तुम्हाला आता उपाय सांगणार त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. कारण यापुढचे माझे सगळे चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळून जातील. तसेच लाईक व शेअर जरूर करा. चला आपण आता बघू की आपल्याला काय उपाय करायचा आहे. तर एक तिळाच्या तेलाचा दिवा तयार करायचा, त्यामध्ये 2 लवंगा घालायच्या. लवंगा ह्या कायम लक्ष्मी मातेला असू दे किंवा कुठेही जर तुम्हाला लवंगांचा उपाय मी सांगते त्यावेळेला ती लवंग ही फुलासकटच असायला हवी. 2 फुलासकटचे म्हणजे फूल असलेल्या लवंगा घालायच्या आहेत आणि तुम्हाला हा दिवा मारुती रायांच्या देवळात लावायचा आहे. हा दिवा तुम्हाला कुठे लावायचा आहे? मारुतीच्या देवळामध्ये. यामुळे तुमच्या सर्व सुप्त इच्छा म्हणजे तुम्हाला ज्या काही इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण होतील. हे आपणाला असे 5 मंगळवार करायचे. किती? 5 मंगळवार. म्हणजे पहिल्या मंगळवारपासून तुम्ही जेव्हा सुरू कराल तसं तुम्हाला याचे रिझल्ट दिसू लागतील. आणि म्हणजे तुम्हाला कोणतेही मोठे प्रॉब्लेम्स असतील, कुठल्याही मोठ्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला त्यातून मार्ग निघेल. आता बघा, दुसरा उपाय काय करायचा आहे तर एक शेंडी असलेला, म्हणजे त्याला पुढे अशी शेंडी जी असते नारळाला, असा एक नारळ घ्यायचा आहे आपल्याला. त्यावर आपल्याला लाल म्हणजे कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे व तो नारळ आपणाला हनुमानाच्या देवळात नेऊन हनुमानाच्या पायाला लावायचा आहे आणि तो तिथेच ठेवायचा. असे आपल्याला 5 मंगळवार करायचे. हे देखील आपल्याला किती करायचे आहेत? 5 मंगळवार. बघा, यामुळे तुमची वाईट वेळ निघून जाईल. तुमच्यावर जी वाईट वेळ आहे म्हणजे तुम्हाला नोकरी नाही आहे किंवा तुम्हाला मुलं नाही किंवा तुमचं लग्न ठरत नाही, असे जे काही तुमच्यावर वाईट जे काही गोष्टी आहेत, नकारात्मकता तुमच्या घरामध्ये आहे, ती हळूहळू निघून जाईल. हे 5 मंगळवारमध्येच तुम्हाला दिसून येतील. हे जे उपाय आहेत ते तुम्ही 5 मंगळवारपर्यंत केले तर तुम्हाला हळूहळू त्याचे रिझल्ट मिळतील. तसंच तिसरा उपाय काय करायचा आहे आपल्याला तर तुम्ही स्वतः एक पानाचा विडा तयार करायचा. गोड पानाचा विडा तयार करायचा. बाजारातून विकत न आणता स्वतः तयार करायचा. म्हणजे बघा, आपण स्वामींना सुद्धा पानाचा विडा देतोच, त्याप्रमाणे असाच आपण घरात स्वतः एक पानाचा विडा तयार करायचा. असा हा विडा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही हा उपाय तुम्ही करू शकता. तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा जाऊन तुम्ही हा विडा मारुतीला अर्पण करायचा. त्यामुळे तुमचं लग्न होत नसेल किंवा नोकरी संबंधी काही तुमच्या समस्या असतील, नवरा बायकोमध्ये भांडण तंटे असतील, नवरा प्रेमाने वागत नसेल किंवा तुम्हाला परीक्षेत खूप मेहनत केली आहे आणि तुम्हाला रिझल्टचं खूप टेन्शन आलं असेल तर तुमचा रिझल्ट हा चांगला लागेल. हा उपाय तुम्ही केव्हाही कोणीही करू शकता. हा देखील उपाय आपल्याला 5च मंगळवार करायचा आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे? चौथा उपाय. चौथा मारुतीचा काय उपाय आहे? मारुतीला शेंदूर हा खूप प्रिय आहे. तुम्हाला माहिती आहे शेंदूरचा रंग हा भगवा असतो. हा शेंदूर तुम्हाला कुठच्याही देवाचं जिथे सामान मिळतं त्या सामानांच्या दुकानामध्ये हा शेंदूर तुम्हाला मिळून जाईल. तर तुम्हाला काय करायचं आहे? हा शेंदूर घ्यायचा आहे. थोडा एक 15-20 रुपयाचा शेंदूर घ्यायचा.
आणि जिथे त्यामध्ये चमेलीचं तेल घालायचं. कुठलं? चमेलीचं तेल. शेंदुरामध्ये चमेलीचं तेल घालायचं आणि हे दोन्ही गोष्टी मिक्स करायच्या आणि त्या तुम्हाला काय करायचं आहे, मारुतीला लावायचं आहे. पूर्ण मारुतीच्या मूर्तीला हा शेंदूर तुम्हाला लावायचा आहे. त्यामुळे तुम्हाला काय होईल, तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण व्हायला मदत होईल. आणि तुम्ही हे 5 मंगळवार जसे कराल तसं दुसऱ्या मंगळवारपासूनच तुम्हाला याचे स्ट्रॉंग रिझल्ट दिसून येतील. त्यामुळे तुम्हाला हे पण आपल्याला रिझल्ट दिसायला लागले तर मधी बंद करू नका. 5ही मंगळवार हे सगळे उपाय करा. यातील एक जमला तर एक करा. आता हे सगळे उपाय तुम्हाला जमू शकतात कारण याला जास्त खर्चही नाहीये आणि जास्त वेळही जाणार नाही. त्यामुळे हे सगळे उपाय तुम्ही 5ही मंगळवार करू शकता. एक उपाय जमला तर एक उपाय करा, पण जरूर एक उपाय करा. त्यामुळे आता पुढचं आपल्याला काय करायचं आहे, 5वा उपाय बघायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, 5 मंगळवार रोज हनुमान चालीसा म्हणायची आहे. पण ती कशी म्हणायची, तर पहिल्या मंगळवारी 7 वेळा, दुसऱ्या मंगळवारी 7 वेळा, असे 5 मंगळवार रोज 7 वेळा तुम्हाला ही हनुमान चालीसा म्हणायची आहे. सकाळी म्हणा, संध्याकाळी म्हणा, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा म्हणा. ती काही तुम्हाला मारुतीच्या देवळामध्ये जाऊन म्हटलं पाहिजे असं नाही. तुम्ही तुमच्या घरामध्ये देखील सकाळ संध्याकाळ हनुमान चालीसा म्हणू शकता. कारण तुम्हाला ती हनुमान चालीसा म्हणतानाच लक्षात येईल की त्यामध्ये जे काही शब्द आहेत त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की हनुमान चालीसामध्ये संकट निवारणासाठी सगळी हनुमान चालीसा त्यावरच आधारित आहे. त्यामुळे हनुमान चालीसा सकाळ संध्याकाळ तुम्हाला रोज 7 वेळा म्हणायची. असे आपल्याला 5 मंगळवार करायचं आहे. आणि तुम्हाला जर हनुमान चालीसा म्हणता येत नसेल किंवा त्याबद्दलची काही माहिती हवी असेल तर धार्मिक अध्यापन शुभांगी या चॅनलवर तुम्हाला ती मिळून जाईल. तुम्ही नक्कीच बघा आणि त्या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला नवीन जे काही व्हिडिओ त्यांचे येतील ते देखील तुम्हाला मिळत जातील. आता हे देखील तुम्हाला काय करायचं आहे, 5 मंगळवार करायचे. असे तुम्हाला 5 मंगळवार करायचे आहेत. आणि त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तर नॉनव्हेज खायचं नाही किंवा अल्कोहोल सेवन करायचं नाही. कारण आपल्याला आपल्या काही इच्छा पूर्ण करण्यासाठी काही इच्छा आपल्या माराव्याही लागतात. त्यामुळे तुम्हाला त्या दिवशी नॉनव्हेज किंवा अल्कोहोल सेवन करायचं नाही. यामुळे तुम्हाला काय होईल की बघा, तुमची जी काही पैशासंबंधीच्या किंवा रिलेशनशिपच्या किंवा लग्न जमत नसेल अशा जेवढ्या काही समस्या असतील, तुमच्या जीवनातल्या ज्या काही समस्या असतील, ती मारुती राया ह्या सगळ्या समस्या नक्कीच दूर करतील आणि त्यामुळे तुमचं जीवन हे खूपच सुखकर होईल. यामुळे तुमच्या जीवनातली नकारात्मकता निघून जाऊन तुमचं जीवन सुखकर होईल. हे सगळे जे मी उपाय तुम्हाला अगदी कळकळीने सांगते ते जरूर करा. आणि हे उपाय करून तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला तुमच्या जीवनातले किती प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.